प्रसिद्ध कवी संकर्षण कराडे यांची कविता मी जशीच्या तशी सादर करते. कवितेचं नाव आहे बाप. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. चिमणी घरट सोडणार म्हणून मन आतल्यात खूप रडतं. मन आतल्यात खूप रडतं. हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात. हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतः सुटून घेऊ लागतात. स्वतः सुटून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. तिच्याकडे पाहून रडत असतो. आंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही. आंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणी सुद्धा गिळत नाही. मला पाणी सुद्धा गिळत नाही. दिवसातून एकदा तरी मायेला जवळ घ्यावंसं वाटतं. दिवसातून एकदा तरी मायेला जवळ घ्यावंसं वाटतं. परक्याचं धन म्हणलं की घ्यायला मात्र नको नकोस वाटतं. घ्यायला मात्र नको नकोस वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबांची काळजी घेत असते. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबांची काळजी घेत असते. पोरगी आज ना उद्या जाणार म्हणून जास्तच लाडाची असते. जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. कळत नाही अचानक बैठकीतून का उठून जातो. कळत नाही अचानक बैठकीतून का उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत येऊन हसत असतात. पुन्हा बैठकीत येऊन हसत असतात. तिचे सगळे जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. तिचे सगळे जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा पुन्हा पाठवत राहतो. बाबा पुन्हा पाठवत राहतो. बीपीची गोळी घेतली का कोण विचारेल ग. बीपीची गोळी घेतली का कोण विचारेल ग. जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटवेल ग. म्हणून कोण कशाला दटवेल. बाबा कोणाला रागवत नाहीत पण पोरीला नकार देत नाही. बाबा कोणाला रागवत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत. तिने रागाने पाहिलं की ताटात गुलाबजामुन घेत नाहीत. ताटात गुलाबजामुन घेत नाहीत. पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोटाचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते. कहाणी फार वेगळी असते. धन्यवाद.